हे TCS एक्झाम आहे. याच्यामध्ये मॅथ्सची आज आपण स्ट्रॅटेजी सांगणार आहे की मॅथ्समध्ये कोणतं चॅप्टर किती मार्काचं आहे आणि कोणतं अगोदर करायचं आहे आणि कोणतं लास्टला करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपण कोणते घेणार आहोत, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे जे टॉपिक ते आहे की जे सगळ्यात जास्त मार्क्सचे आहे आणि सगळ्यात जास्त विचारलेलं आहे. ठीक आहे, ते आपण काय केलं आहे की पार्ट 1 मध्ये ठेवलं आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त आठवण ठेवा, तुम्हाला जे अभ्यासाला सुरुवात कराल ना तुम्ही, तर सगळ्यात जास्त अगोदर हे टॉपिक अगोदर घ्याल. ठीक आहे, लंब होणार थोडंसं व्हिडिओ चालेल, पण आपण काय करू, एकदम आरामात आरामात करू. ठीक आहे, बघा आणि एक सांगायला इच्छितो की हे सिंगल सिंगल चॅप्टर आहे ना, याला आपण ब्रीफ मध्ये पण केलंय. बघा, प्रॉफिट अँड लॉस मध्ये कोणतं चॅप्टर विचारलंय सगळं केलंय मी. ठीक आहे, तर चला काय म्हटलंय हे बघा, हे रेशिओचे हा फर्स्ट चॅप्टर आहे. ठीक आहे, रेशिओ, पार्टनरशिप आणि एज, माहितीये का, हे तिन्ही जे चॅप्टर आहे तिघी सेम टू सेम एकदम कन्सेप्टवर आहे. तर आठवण ठेवा, टीचर्सला किती प्रश्न आले याचे, 100 प्लस प्रश्न आले. ठीक आहे, 100 ते 120, कारण काही काही रिपीट असतात ना, ते आपण जर मायनस केले तर 100 ते 120 प्रश्न TCS ला आलेले आहे. कशाचे, रेशिओचे, याला समानुपात म्हणतो आपण. हे पार्टनरशिप, हे झालं तुमचं भागीदारी, आणि एज म्हणजे आयु संबंधित. ठीक आहे, हा झाला रेशिओ चॅप्टर. हा सगळ्यात जास्त वेळा म्हणजे सगळ्यात जास्त TCS ला विचारलेला आहे. सेकंड चॅप्टर कोणता आहे, तो आहे तुमचा टाइम अँड वर्क. ठीक आहे, कार्य आणि क्षमता. ठीक आहे, याचे किती प्रश्न आले, याचे आले तुम्हाला 80 प्रश्न आलेले आहे. किती, 80 प्रश्न, 80 ते 100 रिपीट जर आपण कापले तर ते 80-70 पर्यंत ते जाईल. अभ्यास करताना पहिले अगोदर हे चॅप्टर करायचे आहे, सेकंड चॅप्टर तुम्हाला टाइम अँड वर्क करायचे आहे. मग थर्ड चॅप्टर बघा, थर्ड चॅप्टर आहे तुमचे टाइम अँड डिस्टन्स. ठीक आहे, टाइम अँड डिस्टन्स, त्याचे किती प्रश्न आलेले आहे, त्याचे 70 प्लस प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, 70 ते 80. आठवण ठेवा, खाली ट्रेन आणि बोटॅन स्ट्रीम मी खाली घेतलेला आहे, ते कमी विचारलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सिम्प्लिफिकेशन, हा सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, हा तुम्हाला रिझनिंग मध्ये सुद्धा येईल आणि हा तुम्हाला मॅथ्स मध्ये सुद्धा येईल. ठीक आहे, 90 प्लस सुद्धा याचे प्रश्न आलेले आहे, आणि काही जे रिपीट जर काढले आपण तर 90 प्लस होते, आणि बाकी जोडले तर 100 प्लस होते. ठीक आहे, एक मिनिट गाइस. हा, त्याच्यानंतर बघा, मग आहे तुमचं सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर याचे किती प्रश्न आलेला आहे, याचे प्रश्न आले तुम्हाला 60. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त किती आहे, ते 80 आहे, आपण जे रिपीट मायनस केले तर. आणि हा चॅप्टर पर्सेंटेज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ही जी पहिली साइड आहे ना, हा जो पार्ट 1 आहे, एक मिनिट गाइस, बघा गेला आहे. हा, हा जो पार्ट 1 आहे ना, बघा इकडे, हा जो पार्ट 1 आहे, पार्ट 1 मध्ये सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक टाकलेला आहे. ठीक आहे, पहिले तुम्हाला सुरुवात इथूनच करायची आहे. ठीक आहे, पर्सेंटेज झाला, हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आणि याचे किती आहे, 60 ते 70 MCQ येणार आहे. ठीक आहे, सॉरी आलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आहे तुमचं प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, याचे पण किती प्रश्न आलेले आहे बघा, याचे पण आलेले आहे 50 ते 70 प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, तर आठवण ठेवा, रेशिओ, पर्सेंटेज आणि एज, सगळ्यात अगोदर हा चॅप्टर तुम्हाला स्टार्ट करायचा आहे. नंतर टाइम अँड वर्क हा चॅप्टर करायचा आहे, नंतर मग टाइम अँड डिस्टन्स हा करायचा आहे, सिम्प्लिफिकेशन चौथ्यावर घ्यायचं आहे, पाचव्यावर सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट घ्यायचे आहे, सहाव्यावर पर्सेंटेज घ्यायचे आहे, आणि सातव्यावर प्रॉफिट अँड लॉस घ्यायचे आहे. ठीक आहे, चला आता थोडस समोर वाढवू आपण. हा बघा, त्याच्यानंतर हा आठवा वाचला होता. ठीक आहे, आठवा म्हणजे ते जॉमेट्री. आठवण ठेवा, हा प्रत्येक एक्झामला तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न येणारच. याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला काय येते, येतील तुम्हाला वर्ग येतील. एक मिनिट guys. येथे तुम्हाला वर्ग येते, मग येते वर्ग झाला आयात. ठीक आहे, आयात नंतर येईल मग तुम्हाला वृत्त. ठीक आहे ना, मग हे झालं 2D आणि प्लस 3D, हे तुम्हाला दोन्ही येईल. आठवण ठेवा. ठीक आहे, जॉमेट्री मध्ये. ठीक आहे, हे कन्सेप्ट मध्ये येईल. ठीक आहे, आठवण ठेवा, कधी कधी काय होते, जॉमेट्रीचे काही काही थेरम आहे ते सुद्धा तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, जसं हे थेरम असते, इथून हे असते, माहिती आहे तुम्हाला, केंद्रावर बनते, इथे हेचा हाफ असतो, हे तुम्हाला माहिती आहे का, हे त्याच्यावर हे आहे. ठीक आहे, एक मिनिट मी थोडंसं रफ करून देतो. हा, चला ठीक आहे, आता आपण जाऊन पार्ट 2 कडे. बघा, पार्ट 2 मध्ये काय दिलंय. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये बघा, पाईप अँड टँक. ठीक आहे ना, पाण्याची टाकी जो असतो त्याच्यावर आधारित किती प्रश्न आहे, 40 ते 50 प्रश्न त्यावर आधारित आहे. ठीक आहे, त्याच्यावर एव्हरेज हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, याच्यानंतर माहितीये का, जर येईल ना, तर हे तुम्हाला पार्ट 2 मध्ये हे करायचं आहे. ठीक आहे, याचे किती प्रश्न आलेले आहे तुम्हाला, 50 ते 60 प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर LCM SCM, लसावी आणि मसावी, याचे सुद्धा किती प्रश्न आलेले आहे, 40 ते 50 प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, 40 ते 50 प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, समोर वाढवू आहे आपण. हा,
मग बघा नेक्स्ट टॉपिक आपल्याला कोणता दिला आहे ते तुम्हाला दिलेला आहे ट्रेन. ठीक आहे ना. ट्रेन म्हणजे किती 30 ते 40 MCQ. 30 ते 40 MCQ. नंबर सिस्टम किती आहे 40 ते 50 MCQ याच्यामध्ये. आणि आठवण ठेवा ट्रेन मध्ये तर जनरल क्वेश्चन विचारले आहे. नंबर सिस्टम मध्ये सगळ्यात जास्त विचारलेलं आहे डिव्हिजिबल रूलवर. डिव्हिजिबल समजते बघा जस्ट सांगतो मी तुम्हाला एक ऍक्शन 4x3 2y ठीक आहे असं दिले. आणि हे म्हणतात की हे नवनी विभाज्य आहे तर ही x आणि y ची किंमत कळा. असे प्रश्न सगळ्यात जास्त आलेले आहे. ठीक आहे टीचर्सला. हे झालं तुमचं पार्ट 2. आता आपण जाऊ पार्ट 3 कडे. पार्ट 3 मध्ये का थोडा कमी विचारलेला आहे पण विचार म्हणजे अभ्यास करताना याला सोडायला नको. ठीक आहे. कोणतं चॅप्टर आहे एलिगेशन. एलिगेशनचे 30 ते 40 प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. रेशिओ सोबतच येतो हा पण याचे वेगळे प्रश्न आहे म्हणून मी या चॅप्टरला वेगळं घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बोट अँड स्ट्रीम. ठीक आहे. हे किती आलेले प्रश्न. हे प्रश्न आले तुमचे 30 ते 40 प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं ऑलजेब्रा है ना. ऑलजेब्रा हे आलेलं आहे 40 ते 50. ऑलजेब्रा मध्ये माहिती आहे का हे आहे ना एक्स प्लस ते वाय असते त्याच्यावर कमी प्रश्न आलेला आहे. पण इक्वेशन वर माहिती आहे का समाज कल्याणला 45 टू 48 प्रश्न आलेले आहे. ठीक आहे समाज कल्याणला. त्याच्यानंतर जे मिक्स चॅप्टर आहे म्हणजे कसं सगळ्या चॅप्टरचे काही काही कन्सेप्ट जे बनवतात ना त्याला म्हणतात मिक्स चॅप्टर. त्याचे किती आलेले आहे 30 ते 40 प्रश्न त्याचे आलेले आहे. ठीक आहे. आता बघा समोर येऊ आपण आता पर्टिक्युलर चॅप्टरवर जाऊ. बघा आता जो फर्स्ट चॅप्टर आहे कोणता आपला टाइम अँड डिस्टन्स याच्यामध्ये प्रश्न कसे कसे विचारले आहे. मी कोणते घेतले की जे टॉपिक सगळ्यात जास्त विचारले म्हणजे बघा टाइम अँड डिस्टन्स मध्ये हे जे टाईप आहे ना हे सगळ्यात जास्त विचारले आहे म्हणून मी जे जास्त विचारले आहे ते जास्त घेतले आहे. ठीक आहे. तर बघा सगळ्यात अगोदर जे रेशिओ आहे ना रेशिओ बेस याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे कसं बघा कधी कधी तो माहिती आहे का हे 400 किलोमीटर आहे हे 800 किलोमीटर आहे तर यांची म्हणजे रेशिओ किती होणार ते एक विचारलं आहे. कधी मग म्हणता हे 400 किलोमीटर एक मिनिट 400 किलोमीटर हे 4 तासात चालतो आणि हे 800 किलोमीटर हे माहिती आहे का किती हे पण 4 तासात चालतो. त्यांचा रेशिओ काढा असे प्रश्न पण आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड समजते तुम्हाला. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला असते 2 इंटू एक्स इंटू वाय अपॉन मध्ये एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला. याच्यावर पण खूप सारे प्रश्न विचारलेले त्या दिवशी माहिती आहे का मी आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा टाकले होते. ठीक आहे. हा बघा खालीच लिहिलं आहे 2 प्लस एक्स प्लस वाय या सूत्रावर खूप सारे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर बघा काही काही प्रश्नामध्ये तुम्हाला वेळ काढायला लावला आहे काही मध्ये गती काढायला लागला काही मध्ये स्पीड विचारली आहे. ठीक आहे. हे गती आणि स्पीड एकच होते. ठीक आहे. चला नेक्स्ट चॅप्टर बघा हा जो सेकंड चॅप्टर आहे. ठीक आहे. आठवण ठेवा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त विचारले म्हणजे प्रश्नाचा हार्ड नाहीये पण माहिती आहे का तो प्रश्न कसा विचारतो बघा 2 गुणिलेला एक मिनिट 2 गुणिलेला 8 डिवाइड बाय 3 ठीक आहे मग प्लस 4 डिवाइड बाय 3 हे जे असे हार्ड प्रॉब्लेम आहे ना ते जास्त विचारले आहे टीचर्सला. आणि काही काही एक्झाम मध्ये तर असं एकदम डायरेक्ट विचारलेलं आहे 2 इंटू 9 इंटू प्लस 18 असं डायरेक्ट विचारलेलं आहे. काही काही एक्झाम मध्ये असं पण आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे सिम्प्लिफिकेशनचं झालं. आता बघा प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसची माहिती आहे त्यांनी ऑल टाईप केलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणती स्टँडर्ड बुक वापरा त्याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला ऑल टाईप मिळेल ना हो ऑल टाईप तुम्हाला करायचे आहे. फर्स्ट बघा प्रश्न विचारतो की लाभ काढा. ठीक आहे. किती लाभ झाला विक्री किंमत काढा फायदा किती झाला ते काढा नुकसान किती झालं ते काढा असे प्रश्न जास्त विचारलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस मध्ये कन्सेप्ट असतो तो म्हणजे असतो माहिती आहे का दोन वस्तूवर आधारित. ठीक आहे. म्हणजे दोन वस्तू एक सोबत खरेदी केल्या किंवा दोन एक सोबत विक्री केल्या ना तो टाईप जास्त विचारलेला आहे टीचर्सला. ओके. ठीक आहे. समोर वाढवू आपण. हा बघा त्याच्यावर मी डिटेल काढलेला आहे म्हणजे तो कोणता आहे तो पर्सेंटेज. ठीक आहे. बघा पर्सेंटेजवर माहिती आहे का की चिन्हावर आधारित आहे ना प्रश्न हे जास्त विचारलेलं आहे. आणि माहिती आहे का चिन्हावर आधारित इथून थोडासा लेवल पण विचारलेला आहे. आठवण ठेवा लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय किमतीवर आधारित समजते म्हणजे बघा 2 रुपयाचे 4 चेंडू खरेदी केले आणि 3 रुपयाचे 3 विकले हे झालं किमतीवर आधारित. कळलं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर लोकसंख्येवर आधारित इथं तुम्हाला माहित आहे ते थोडंसं माहित आहे का कॅल्क्युलेटिव्ह व्हॅल्यू देते म्हणजे 2,40,000 हे प्रत्येक वर्षी 5% वाढते 3 किंवा 2 वर्षानंतर हे व्हॅल्यू किती होणार असे प्रश्न लोकसंख्येमध्ये विचारले आहे. त्याच्यानंतर वेन आकृती हे तुम्हाला माहित आहे अशी दोन आकृती असते इथे 4 असतो इथे 8 असतो आणि हे 2 असतो. हे 2 याच्यामध्ये पण असतात हे 2 याच्यामध्ये पण असतात कारण हा जो असतो हा कॉमन पार्ट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर टक्केवर आधारित हे तर इझी आहे कारण असं विचारतो बघा कुठे गेला आहे हा असं विचारतो की तो 400च्या 20%च्या 30% कसा होणार नाही का हे प्रश्न टक्केवारीवर आधारित आहे. ठीक आहे.
ओके नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा, काही काही जे प्रश्न आहे ना ते मिक्स फॉर्मेट मध्ये विचारतात. ठीक आहे, तर म्हणजे या सगळ्यांचे कन्सेप्ट लावतात आणि असा एक मिक्स प्रश्न तुम्हाला बनवून देतात. ठीक आहे. आता बघा, जो नेक्स्ट चॅप्टर आहे टीसीएस ला, तो आहे आयूवर आधारित. कोणता आहे? आयूवर आधारित. सगळ्यात जास्त त्यांनी प्रश्न माहिती कोणता विचारलाय? दोन व्यक्तीची आहे. म्हणजे माहितीये कसं बघा, हा ए प्लस बी आहे, हा 6:6:7 आहे. मग माहिती तो म्हणतो की 2 वर्षानंतर याचे किती होणार, असे प्रश्न जास्त विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन व्यक्तीच्या कधी कधी माहितीये का अंतर विचारून घेतो, कधी त्यांचे योग विचारतो. ठीक आहे, कधी त्यांचे गुणाकार विचारतो. ठीक आहे, हे सगळं तो विचारत असतो. नेक्स्ट बघा, एक्स नंतरची वय किती म्हटलं ना, इथे बघा, एक मिनिट घ्यायचं. बघा, एक्स प्लस वाय दिलाय आणि म्हणतात की 16 म्हणजे याची 8 आहे आणि याची 16 आहे, आणि म्हणतात 16 वर्षानंतर हे कितीच होणार. तर बघा, याच्यामध्ये हा तर होईल 24चा आणि हा होईल 32चा. मग याचा रेशिओ विचारते, तो येईल माहिती आहे का, 8 × 24 आणि 8 × 32, 3:4 असं येणार. ठीक आहे. तसं सेम वायच्या नंतरची किंवा अगोदरची असं पण प्रश्न विचारतात. आता बघा, एलसीएम एससीएफ हा पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बघा, एलसीएम काढा, हा एक नॉर्मल क्वेश्चन विचारून घेते तुम्हाला. असं बघा, मी स्वतः सांगते, 2600, 2400 आणि 2800 याच्या असं एलसीएम काढायला लावलाय त्याने. ठीक आहे, लेखा कोशागार मध्ये. कधी कधी माहितीये का असे पण प्रश्न येतात, फ्रॅक्शन व्हॅल्यू पण तुम्हाला विचारतात, किंवा माहितीये का असे पॉईंटचे व्हॅल्यू आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ते विचारतात. त्याच्यानंतर एससीएफ काढा, सेम टू सेम कन्सेप्ट वर हे जाऊ शकतात. ठीक आहे, एक मिनिट. हा हा त्याच्यानंतर बघा, सगळ्यात जास्त प्रश्न टीसीएस ला फॉर्म्युलावर बेसिक विचारलेला आहे. जसं तो म्हणतो की लसावी एवढा आहे 2600, मग तुम्हाला ऍसिड देऊन देतो, तो आहे 4, त्यापैकी एक संख्या देऊन देतो, हा फर्स्ट संख्या माहित नाही तुम्हाला, दुसरी संख्या देऊन देतो तो 13,000. तर तुम्हाला विचारतो की फर्स्ट काढा, म्हणजे 13 हे कापलं, हे डायरेक्ट देऊन येईल, दुसरी संख्या किती देऊन जाईल, मग 8. असे प्रश्न तो खूप जास्त विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा, लेखा कोशागारला जस्ट माहिती आहे का रेशिओ बेसवर प्रश्न विचारलेला आहे. एलसीएम चे रेशिओ बेसवर, म्हणजे तुम्हाला असे रेशिओ देऊन देईल आणि तुम्हाला एलसीएम देऊन देईल की 1200 असे एलसीएम आहे, त्याच्या एसएफ काढा किंवा लहान संख्या मोठी संख्या असं काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर शेषफलवर आधारित प्रश्न ते विचारलेले आहे. भागफल वर आधारित प्रश्न ते विचारलेले आहे. नंतर रेसिंग, रेसिंग म्हणजे समजते, हे रेसिंग वर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. ए इथे होता आणि बी इथे होता, तो किती वेळा क्रॉस करेल, हे सुद्धा प्रश्न आले. आणि मग नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा. ठीक आहे. चला, आता रेशिओ बघा. रेशिओ मध्ये काय विचारलेलं आहे, जनरल तो क्वेश्चन विचारतो एबीसीच्या रेशिओ नाही का, यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहे, असा असा. आणि खर्च आणि वय यावर सगळ्यात जास्त प्रश्न रेशिओवर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मिक्स अनुपात विचारतो, मिक्स अनुपात विचारतो, आणि फॉर्म्युलावर चांगले क्वेश्चन आले, म्हणजे मध्य अनुपात विचारतो, तृतीय अनुपात विचारतो आणि चतुर्थ अनुपात यासारख्या प्रश्नावर, ठीक आहे, त्याने विचारलेले आहे प्रश्न. आता बघा, सगळ्यात मस्त टॉपिक, पाईप अँड टँक. काय म्हटलं त्यांनी, ए व बी हे दोघे मिळून पाईप पाणी भरतात. ठीक आहे, टँक पाईप मध्ये. असे प्रश्न सगळ्यात जास्त विचारले आहे, ए प्लस बी चे आणि एबीसी चे. म्हणजे 14 घंटे, 15 घंटे हे असे. आणि इकडे विचारत आहे 7 + 8 + 9 असे प्रश्न इथे विचारलेले आहेत. त्याच्यानंतर तिघे मिळून इथे बघा, इथे ए बी प्लस आहे आणि इथे सिंगल सिंगल आहे. आठवण ठेवा, दोघा प्रश्नामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर ए व बी या कालांतराने माहिती आहे ना, पहिले ए भरतो, मग दुसऱ्या दिवशी बी भरतो, मग पुन्हा तिसऱ्या दिवशी ए भरतो, असे प्रश्न जास्त विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर क्षमतावर आधारित हे प्रश्न सुद्धा जास्त विचारलेले आहे टीसीएस ला. आता बघा, काय दिलेलं आहे, पार्टनरशिप. ठीक आहे ना, सगळ्यात जास्त प्रश्न पार्टनरशिप वर एबीचे रेशिओ आहे ना, म्हणजे त्यांनी किती अमाऊंट मध्ये लावलाय कसं नाही का, राशी वगैरे, ते प्रश्न सगळ्यात जास्त. म्हणजे बघा इकडे, हे बघा, हे जे रेशिओ आहे, रेशिओ सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट किती होते आणि टाइम, याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. आता बघा, टाइम अँड वर्क. ठीक आहे ना, काय दोन व्यक्ती आणि तीन व्यक्ती यावर सगळ्यात जास्त त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. दोन व्यक्ती ए प्लस बी मिळून किती दिवसात करतात, किंवा ए प्लस सी असे मिळून किती दिवसात करतात. ठीक आहे ना, आणि सगळ्यात जास्त माहिती आहे का, बघा हे प्रश्न विचारलेले आहेत कोणते वाले, हे प्रश्न सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर बघा, क्षमतावर आधारित प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर माहिती आहे का, अल्टरनेट, ए जातो मग बी येतो, मग बी जातो मग सी येतो, असे प्रश्न सगळ्यात जास्त टीसीएस ला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यक्ती सोडून जातो,
ए प्लस बी कामाला सुरुवात करतात, ए 4 दिवस करतो, मग तो कामाला सोडून जातो आणि नंतरचं काम बी करतो, अशा टाईपचे सुद्धा प्रश्न जास्त विचारलेले आहेत. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर बघा एमडीएच वर सुद्धा इझी इझी क्वेश्चन आलेले आहे, हे पण तुम्ही एक वेळा टाईप बघून घ्या. ठीक आहे, आता बघा ऍव्हरेज चॅप्टर, ऍव्हरेज आहे ना, औसत सूत्रावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वयवर आधारित माहिती आहे ना, 14 वर्षानंतर किती होणार किंवा त्यांची औसत काय होणार किंवा त्यांची, याला आपण सरासरी सुद्धा म्हणतो, आठवण ठेवा. ठीक आहे, एक मिनिट, सरासरी. ओके, चला ठीक आहे. तापमानवर प्रश्न विचारलेले आणि समाज कल्याणला सगळ्यात जास्त क्रिकेटवर प्रश्न विचारलेले आहे, आठवण ठेवा. ठीक आहे, त्यावर संख्यावर आधारित बघा, संख्यावर दाखवून देतो मी कसे प्रश्न येतात. बघा संख्यावर आधारित कसे प्रश्न येतात, नैसर्गिक सामान्य विषम असे जे पण फॉर्म्युले वाले आहे ते तुम्हाला टोटली माहिती आहे का, टिप्स वर आणावं लागेल. ठीक आहे, सगळ्यात जास्त प्रश्न माहिती का इच्छेच विचारतात ते लोक टिप्स वर. चला ओके, ठीक आहे. आता बघा हे झालं. आता बघा तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो. जर तुम्हाला मॅथ्स माझ्यासोबत स्ट्रॉंग करायचं असेल बघा, 1 ते 30 पर्यंत तुम्हाला फाडे टिप्स पर्यंत पाहिजे. ठीक आहे, नाही आले तर 25 पर्यंत तरी ठेवा. त्याच्यानंतर 1 ते 30 पर्यंत वर्ग आले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 ते 20 पर्यंत घन आले पाहिजे. जर हे तुमचे असेल ना तर कॅल्क्युलेशन तुमची स्ट्रॉंग होणार. ठीक आहे, आणि बघा मी आता जेव्हा प्रश्न उद्यापासून स्टार्ट करणार, आठवण ठेवा तुम्हाला युनिट डिजिट कन्सेप्ट आहे ना ते मी सांगणार, खूप इझी आहे, काही नाही बघा सांगूनच देतो ना. बघा इथे जसे 4, 8 आणि इथे आहे 2, तर कोण विचारते युनिट डिजिट काय होणार बघा. सगळ्यात पहिले 2 ला पकडायचे, 4 किती होते 32, ते 3 ला सोडून द्यायचे, 2 ला पकडायचे, मग 2 दुनी किती होईल 4. हा झाला यांच्या म्हणजे जे आपण याला गुणाकार करू ना शेवटी मध्ये नेहमी कोणतंही तुमचं 4 येईल. आपण एलिमिनेशन मेथड मध्ये हे आपण यूज करू. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा रेशिओ मेथड ऑप्शन कटिंग, बघा मी सांगतो एबीसी असं दिलं आहे ना, हा आहे तुमचा 4, हा आहे तुमचा 8 आणि हा आहे तुमचं समजून घ्या 5. ठीक आहे, त्यांनी विचारलं पूर्ण टोटल रक्कम देऊन दिली आणि ऑप्शन मध्ये विचारलं त्यांनी की सी ची रक्कम काय होणार. मग एक मिनिट थांबा, त्यांनी विचारलं सी ची आणि ऑप्शन मध्ये बघा तुम्हाला काय दिलं, एक दिलं 26, एक दिलं 24, एक दिलं 29 आणि एक दिलं 25. आठवण ठेवा सी ची विचारली आहे, सी च्या म्हणजे किती आहे 5, आणि 5 ला ऑप्शन आला फक्त हा भाग आहे म्हणजे तो कोणता आहे फक्त 25, बाकी ऑप्शन असेच डायरेक्ट कटतात. हे सांगितलं, हे तुम्हाला आलं पाहिजे कारण आता टायमिंग वगैरे चालू झाली एक्झामला, म्हणून तुम्हाला ऑप्शन कटिंग पण सुद्धा आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा रेशिओ, रेशिओ एलिमिनेशन ते सांगितलं मी. आता डिव्हिजिबल रूल हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. हे डिव्हिजिबल रूल आता याच्यामध्ये लावून दाखवलं. डिजिटल सम हे तुम्हाला सांगेल, जसं डिजिटल सम होते 4 आणि 8, हे किती झालं 1, 1 आणि 2 हे झालं 3, हे झालं तुमचं डिजिटल सम. त्याच्यावर वैदिक मॅथ्स हे पण आपण थोडंसं शिकून घेऊ. एवढं तुम्हाला आलं पाहिजे बघा. ठीक आहे, हे झालं आपलं प्लॅनिंग कळलं. जर तुम्हाला अजून काही जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. हे पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम आपल्या ग्रुपवर देऊन देईल. ठीक आहे, एकदा तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला 2 मिनिटं दाखवून देतो, एकदा रिव्हिजन पण करून घेऊ. बघा टीचर्स मध्ये रेशिओ, पार्टनरशिप, एज, नंतर टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिम्प्लिफिकेशन, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, पर्सेंटेज, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, जॉमेट्री, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, पाईप अँड टँक, एव्हरेज, एलसीएम एससीएफ, ट्रेन, नंबर सिस्टम, लो काय म्हटलं, जे लो टॉपिक आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट ते पण दाखवून दिलं, एलिगेशन. त्याच्यानंतर काय आहे बोट अँड स्ट्रीम, अल्जेब्रा, मिक्स चॅप्टर. हा त्याच्यानंतर बघा की म्हणजे कोणत्या टाईपवर हे तुम्हाला चांगल्याने आपल्या बुक्स मध्ये लिहून ठेवाल. ठीक आहे, हे तुम्हाला लगेच खूप कामात येणार आहे. रेशिओ बेसवर बघून घ्या, ऍव्हरेज स्पीड सांगितलं आहे आणि कसं काढायचे, जे फॉर्म्युला बेसवर प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे. वेळ गती. ठीक आहे ना, अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला हे नंबर घेऊन घ्या, नंबर तर आहे तुमच्याकडे, नसेल तर घेऊन घ्या, तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. 7719150507. ठीक आहे ना, चला समोर जाऊ आपण. बघा सिम्प्लिफिकेशन मध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे मी कसे कसे प्रकारचे प्रश्न येतात, ते पण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, ते झालं. नंतर पर्सेंटेज बघा, पर्सेंटेजवर खूप जास्त भर द्या. ठीक आहे, चिन्हावर आधारित प्रश्न आहे, किमतीवर आधारित आहे, लोकसंख्येवर आधारित आहे, वेन डायग्रामवर आधारित आहे, टक्केवारीवर आणि मिक्स प्रश्न आहे. ठीक आहे, मला पूर्ण टक्के करायचे आहे पण टीचर्सने सगळ्यात जास्त कोणते विचारले ते मी तुम्हाला सांगत आहे. ओके, आईवर आधारित प्रश्न आहे, 2 व्यक्तीची आयु यावर सर्वाधिक प्रश्न आहे, 2 व्यक्तीचे अंतर, एक्स नंतर याची वय, वाय नंतर किंवा अगोदर यांची वय. एलसीएम एससीएफ मध्ये सांगितलं आहे मी कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सगळ्यात जास्त करायचे आहे. अपडेट मध्ये कोणते आहे ते सांगितलं, शेषफळ, भागफळ, रेसिंग. ठीक आहे, रेशिओ मध्ये सांगितलं एबीसीच्या रेशिओ, मिक्स अनुपात, फॉर्म्युलावर आधारित, मध्य अनुपात, चतुर्थ अनुपात, तृतीय अनुपात. ठीक आहे, त्याच्यानंतर पाईप अँड टँक, एबीसी, दोघे पाईप मिळून करतात एबीसी.
ठीक आहे ना. एबीसी तिघे मिळून करतात. एबीसी कालांतराने टंकी पाईप भरतात. क्षमतावर आधारित प्रश्न, अदर एमडीएच, पार्टनरशिप झालं. सगळ्यात जास्त एबीसी यांच्यावर म्हणतात. टाइम अँड वर्क, ठीक आहे ना. त्याच्यानंतर एबीसी सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. क्षमतावर आधारित प्रश्न, बारीवर आधारित प्रश्न, व्यक्ती सोडून जाणारे आधारित प्रश्न, एमडीएच वर आधारित प्रश्न, ठीक आहे. औषध झाला, सूत्रावर आधारित प्रश्न, वय आधारित, तापमान आधारित, क्रिकेट यावर सगळ्या म्हणजे आधारित प्रश्न. तुम्हाला काय हवं म्हणजे यायला हवं, तुम्हाला काय काय ते पण सुद्धा सांगितलं. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हे पूर्ण तुम्ही चांगल्याने पीडीएफ ची जमेल तर प्रिंट काढून घ्या, नाही तर मी जे व्हिडिओ मध्ये सांगितले त्याच्या बेसवर तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. चला भेटूया लवकर उद्या. ठीक आहे. चला अभ्यास स्टॉप.